Hello children and welcome to our this session of English class. मी मानसी तुमच्या सर्वांचं आजच्या इंग्लिश क्लासमध्ये स्वागत करते. आज आपण आपली जी स्टोरी होती द वाईल्ड बोर अँड द फॉक्स ती आपण वाचून झालेली होती. तिलाच कंटिन्यू करू आणि पुढे बघू की त्याच्यात काय काय एक्सरसाइज वगैरे आहे. तर चला आपण बघूया. तर एकदा क्विक रिकॅप करूया आपण आपल्या स्टोरीचा जी आपण आपल्या लास्ट सेशन मध्ये वाचली आणि समजली होती. स्टोरी होती द वाईल्ड बोर अँड द फॉक्स, म्हणजे जंगली डुक्कर आणि फॉक्स. फॉक्स म्हणजे कोल्हा. तर या दोघांच्या बाबतीत ही स्टोरी होती. या कहाणीत काय होतं की एकदा एक जो जंगली डुक्कर असतो, हे पहा रानडुक्कर असतो, हा काय करतो की या झाडाच्या एका झाडाच्या ब्रांचला तो आपले जे टस्क म्हणजे हे जे व्हाईट व्हाईट दिसतात त्याचे दात आहेत ना, त्यांना तो जो आहे शार्पिन करत असतो, त्यांना तो धार करत असतो. एक जो कोल्हा असतो तो तिथेच असतो, त्याच जंगलमध्ये राहणारा कोल्हा तो हे सगळं बघत असतो. आणि त्या कोल्ह्याची काय सवय असते, त्या फॉक्सची सवय असते की त्याला जे आहे दुसऱ्या जितकेही अॅनिमल्स आहेत, दुसरे जितकेही जानवर आहे, तर त्यांचं जे आहे मजाक उडवायला फार त्याला मजा यायची, त्याला टिल्ल उडवायची मजा यायची. त्याला वाटायचं की दुसऱ्यांचा मी मजाक उडवेन, तर त्याच्यात खूप त्याला आनंद वाटायचा. तर त्यांनी हे सगळं बघितलं की हा जो आहे, हा डुक्कर जो आहे, हा अशा प्रकारे आपले जो आहे टस्क जो आहे तो शार्पन करतो आहे. तर त्यांनी काय केलं, त्यांनी त्या झाडाच्या चारीकडे फिरणं सुरू केलं, जिथे तो हे करत होता, जिथे तो हा डुक्कर आपले टस्क जे आहे ते शार्पन करत होता. तर त्यांनी हे सुरू केलं आणि इकडे तिकडे पाहू लागला, डावीकडे उजवीकडे वरती खालती चारीकडे बघू लागला. पण ह्यांनी या डुकरांनी काय केलं, ह्यांनी त्याच्याकडे काहीच लक्ष दिलं नाही आणि तो आपलं काम जसं करत होता तसंच करत राहिला. मग थोड्या वेळाने हा बोलला, हसत बोलला, दात दाखवत. हा जो कोल्हा होता हा बोलला की भाई मला तर बहुत भीती वाटते आहे, असं तो दाखवत होता. आणि त्याच्यानंतर मग तो म्हणाला की मी चारीकडे बघितलं पण मला इथे तुझा कोणता शत्रू दिसत नाहीये, की असा कोणता शत्रू लपलेला असेल जो की तुला येऊन अटॅक करेल, तुला येऊन मारेल करेल. मग तू हे सगळं का करतोय, असं सगळं का करतोय, असं त्याचा मजाक उडवत म्हणू लागला. तर त्या गोष्टीचा ह्यांनी जो आहे काहीच घेतलं नाही आपल्या मनावरती डुकरांनी. आणि तो म्हणाला की तुझं खरं आहे, इथे आता यावेळेस कोणी पण माझा जो आहे शत्रू नाहीये, पण ज्या वेळेस शत्रू येईल त्यावेळेस मला आपल्याला तयार ठेवायचं आहे. माझे जे वेपन्स आहेत म्हणजे माझे जे हतियार आहेत, सपोज हे जे त्याचे दात आहेत ते त्याचे हतियार आहे, तर त्या वेळेकरता मला आपले शस्त्र जे आहे ते तयार ठेवायचे. मी जेव्हा कोणता शत्रू येईल त्यावेळेस मी हे सगळं नाही करू शकत, तर म्हणून मी हे करतोय, आधीपासून करून ठेवतोय. कारण की वेळ जी आहे ती सांगून येत नाही कधी पण. वेळ आपल्याला जेव्हाही येते, अशी कोणची विपत्तीची वेळ येते तेव्हा ती अचानक से येते. तर आपल्याला या स्टोरीशी हीच शिक मिळाली की आपल्याला हर वेळेकरता प्रिपेअर्ड राहावं, नेहमी तयार राहावं. कारण की आपण एकदम से काही वस्तू नाही करू शकत. आपल्याला हळूहळू करून आपण जेव्हा प्रिपरेशन करतो, तयारी करतो, तेव्हा आपण त्या वेळेचा सामना करायला तयार होऊ पाहतो. तर अशी ही स्टोरी होती जी आपण लास्ट सेशन मध्ये वाचली आणि मी तुम्हाला एकदा याचं फटाफट सांगून दिलं की याच्यात काय होतं. आता बघा, ह्याच्या जे वर्ड मिनिंग्स होते त्यांना आपण एकदा बघूया परतसे. वाईल्ड, वाईल्डचा अर्थ काय असतो, लिव्हिंग इन अ जंगल, म्हणजे जंगलमध्ये राहणारा, त्याला म्हणतात वाईल्ड. या स्टोरीचं काय नाव होतं, वाईल्ड बोर. द वाईल्ड बोर म्हणजे की जंगली, वाईल्ड म्हणजे जंगली पण म्हणतो आपण, रान पण म्हणतो, रान डुक्कर किंवा जंगली डुक्कर. ठीक आहे, तर वाईल्ड लिव्हिंग इन अ जंगल, जो जंगलात राहतो. नेक्स्ट वर्ड आहे बोर, है ना. बोर म्हणजे अ वाईल्ड पिग. ठीक आहे ना, असा पिग जो जंगलमध्ये राहतो, असा डुक्कर जो जंगलमध्ये राहतो, म्हणून त्याला वाईल्ड बोर म्हटलं गेलंय. ठीक आहे. टस्क्स, टस्क्स मी तुम्हाला दाखवून दिलं की काय होतं. तरी ह्याच्यात पहा, अ पेअर ऑफ लॉंग पॉइंटेड टीथ दॅट सम एनिमल्स लाईक द एलिफंट हॅव. तर लॉंग म्हणजे लांब आणि पॉइंटेड म्हणजे असं पॉइंट, असे नुकीले असे जे दात असतात. पेअर, पेअर म्हणजे काय, दोन. जे वस्तू दोन मध्ये असतात त्याला पेअर म्हणतो. सपोज सॉक्स है ना, म्हणजे जे मोजे घालता तुम्ही ते दोन असतात तर त्यांना पेअर म्हणतात. शूज झाले, हे डबल असतं. ठीक आहे ना. पेअर ऑफ सिझर्स म्हणतात. ठीक आहे, सिझर म्हणजे काय, कैची. तर कैची पण एक म्हणजे त्याच्यात एक धार नसते ना, दोन असतात, असं असं काढतो त्याला, तर पेअर ऑफ सिझर्स म्हणतात. तर अशा प्रकारे अ पेअर म्हणजे दोन,
ऑफ लॉंग पॉइंटेड टीथ, लंबे आणि पॉइंटेड असे दात, दॅट सम एनिमल्स लाईक द एलिफंट हॅव. जसं की एलिफंट म्हणजे हत्तीलाही हे दात असतात, हाती दात असतात, ठीक आहे ना, त्यालाही टस्क असतात, त्याला टस्क म्हणतात. ते दातांना ऍक्च्युली टस्क म्हणतात. नेक्स्ट आहे बार्क. बार्क कशाला म्हणतात? द टफ आउटर कव्हरिंग ऑफ द मेन ट्री ट्रंक. जो मुख्य मोठा वृक्ष असतो, खूप मोठा वृक्ष असतो, तर त्याचा टफ म्हणजे खूप सख्त वालं आउटर कव्हरिंग, जो बाहेरचा कव्हरिंग असतो, जे बाहेरचं जिला आपण असं ठकठक करून बघू शकतो, असा कव्हरिंग असतो ऑफ द मेन ट्री ट्रंक, ठीक आहे ना. अँड ब्रांचेस, म्हणजे तुम्हाला मी या फोटोमध्ये दाखवलंही होतं की कसं असतं हे ब्रांच. हे पहा, या फोटोमध्ये दिसतं हे इतके सारे झाड आहेत. हे जे बाहेरचा आपला जो एरिया आहे ह्याला आपण म्हणू बार्क म्हणू, ठीक आहे ना. तर अशा प्रकारे हे ह्याचं मिनिंग झालं. नेक्स्ट वर्ड आहे आपला ग्रीन. ग्रीन म्हणजे स्माइल, हसणं. आणि हे ग्रीन म्हणजे आपण चांगल्या ह्याच्या स्माइलला नाही घेत. ग्रीन म्हणजे जर तुम्हाला दाखवलं चिडवल्यासारखं दात दाखवून, तर दॅट इज कॉल्ड ग्रीन, ठीक आहे. ग्रीन म्हणजे स्माइल. आता आपण आपली नेक्स्ट एक्सरसाइज बघू की काय आहे नेक्स्ट पेज वरती. लिसन टू द स्टोरी केअरफुली. पहा, आता आपण स्टोरी वाचलेली आहे नीट. As you listen, take only those words that appear in the story. आता मी तुम्हाला काही जे आहे सेंटेन्सेस वाचून ऐकवेने आणि तुम्हाला त्या अक्षराला राईट अक्षरलाच टिक करायचं आहे, ठीक आहे. जसं हे दोन वर्ड काय आहे? वाईल्ड, माइल्ड, ठीक आहे ना. वाईल्ड, माइल्ड. आता मी एक सेंटेन्स बोलते, देअर लिव्ड अ वाईल्ड बोर. तर मी काय बोलले? वाईल्ड. तर कोणचा अक्षर टिक कराल? व्हेरी गुड, हा वाला वाईल्ड. त्याच्यावरती असा टिक, राईटचा निशाण लावा. नेक्स्ट वर्ड आहे ओर बोर. परत म्हणते ओर बोर. देअर लिव्ड अ वाईल्ड बोर. ओके, तर आता कशाला टिक कराल? बोर. येस. नेक्स्ट ऑक्स, बॉक्स, फॉक्स. परत सांगते ऑक्स, बॉक्स, फॉक्स. In the same jungle there lived a fox. तर कोणचा वर्ड येत हा? फॉक्स. येस, व्हेरी गुड. त्याला टिक करा. नेक्स्ट आहे डार्क बार्क. डार्क बार्क. तर द वाईल्ड बोर वॉज पॉइंटिंग. तर आता नेक्स्ट सेंटेन्स आहे the bark of the tree is very strong. The bark of the tree is very strong. The bark, yes, हा शब्द आहे हा. नेक्स्ट gun fun. Gun fun. The fox used to make fun of other animals. तर fun, ठीक है. नेक्स्ट आहे saw raw. Saw raw. The fox saw the wild boar. Saw, ठीक है. Please tease. Please tease. The fox used to tease other animals. Tease, ठीक है, हा शब्द झाला tease. Talk, walk. Talk, walk. The fox started to walk around the tree. Walk. Okay, this is the word. Pay day. Pay day. The wild boar did not pay any attention. Pay, ठीक है. तो this is the word pay. Word work. Word work. We must do our work carefully. We must do our work carefully. The work, this is the word. Next, hard card. Hard card. The work was very hard. So, hard, हा शब्द आहे हा. Won't, want. ह्या दोन्ही मध्ये अंतर आहे बरं, बघा. Won't आणि हे want. हे won't चं फुल फॉर्म काय असतं? Would not. Won't, want. Won't, want. The boar did
The boar won't get any chance to sharpen his tusk. The boar won't get. ठीक आहे, तर हा शब्द झाला won't. Chance, dance. Chance, dance. The fox always chance, dance. The fox always looked for a chance to tease other animals. Chance. ठीक आहे, तर हा शब्द झाला. तर अशा प्रकारे हे मी जसं प्रनाऊन्स केलं ह्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि बघा की काय बोलले. ठीक आहे, तर तेव्हाच तुम्ही हे शब्द ओळखू पावाल. नेक्स्ट आहे फाइंड अँड लेबल द फॉलोइंग इन द पिक्चर ऑन पेज 7. जो तुमचा ह्याच्या आधीचा जो पेज होता, पेज नंबर 7, त्याच्यावरती जी पिक्चर बनली आहे त्याच्यावरती पाहून तुम्हाला अ वाईल्ड बोर, टस्क अँड अ ट्री ट्रंक ह्याला लेबल करायचंय, म्हणजे त्याच्या पुढे लिहायचं आहे हे तिन्ही शब्द. जिथे तुम्हाला वाईल्ड बोर दिसतो तिथे हे, जिथे टस्क दिसतंय तिथे हे, आणि जिथे ट्री ट्रंक दिसतंय तिथे ट्री ट्रंक असं तुम्हाला ते लेबल करायचं आहे. आता आपण नेक्स्ट जी एक्सरसाइज आहे ती बघूया. तर बघा, हा जो एक्सरसाइज आपण करणार आहे हा तुमचा क्वेश्चन नंबर 8 आहे. बुक मध्ये क्वेश्चन नंबर 8 बघा तुम्ही, त्याच्यात लिहिलंय राईट डाऊन ऍटलीस्ट 2 आन्सर्स टू द फॉलोइंग वाय क्वेश्चन्स. ठीक आहे, 2 तुम्हाला आन्सर्स लिहायचे वाय क्वेश्चनचे. वाय म्हणजे का. ठीक आहे, तर वाय म्हणजे का असतं. आपल्या मनाने आपल्याला हे क्वेश्चन्सचे आन्सर लिहायचे. मी एक इमॅजिनरी 2 आन्सर दिले, तुम्ही आपल्या मनाने पण अनेक आन्सर्स बनवा आणि लिहा. पहिला आहे वाय आर यू क्राईंग. पहा, रडतोय. वाय आर यू क्राईंग, की तू रडतो काय. आय एम हंग्री, हे होऊ शकतं एक कारण की भाई मी हंग्री आहे. हंग्री म्हणजे भुका, मी भुका आहे, मी भुकी आहे म्हणून मी रडतीये. आय हॅव लॉस्ट माय बुक, म्हणजे माझी बुक हरवून गेली. ठीक आहे, लॉस्ट म्हणजे हरवणं, तर माझी बुक हरवून गेली म्हणून मी रडते. तर हे 2 आपले आन्सर्स होऊन गेले. नेक्स्ट आहे वाय आर यू लाफिंग. हे पहा कसा हसतोय दात दाखवून. तर तू हसतो कशाला, तू हसते कशाला. आय हर्ड अ फनी जोक, तर एक आन्सर हे होऊ शकतं की मी काही जोक ऐकलेला आहे, मी खूप फनी जोक ऐकलाय. ठीक आहे, त्याच्याने मला खूप हसू येत आहे. या मग हे होऊ शकतं की इट इज माय हॅबिट. खूप लोक असतात असे ज्यांना सवय असते अशी नुसतीच हसायची, काही गोष्ट असो किंवा नसो ते हसतच राहतात. तर तेच लिहिलंय की इट इज माय हॅबिट, हे माझं हॅबिट, हे माझी सवय आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे वाय आर यू सिटिंग ऑन द टेबल. सपोज हा टेबल ह्याच्यावरती कोणी बसून जाय तर कसं होईल. तर ते म्हणतात की तू टेबलवरती का बसलाय, बिकॉज हे मॅनर्सच्या विपरीत असतं. टेबलवरती कधी पण नाही बसलं जात. तर काय म्हणतो आन्सर काय, आय फील लाईक अ किंग क्वीन हिअर. म्हणजे जो टेबलवरती बसलाय किंवा बसलीये तो म्हणतोय या ती म्हणतेय की मला इथे बसून असं किंग सारखं किंवा क्वीन सारखं फील होत आहे. असा अनुभव होतोय जसं की मी कोणतं किंग आहे. कारण टेबल असतं उंच, तर आपण उंच जागेवरती बसलो तर आपल्याला असं वाटतं की आपण किंग आहे किंवा क्वीन आहे. नेक्स्ट आहे दिस इज माय टेबल, किंवा हे आन्सर होऊ शकतं की माझं टेबल आहे, मी याच्यावर बसू, मी झोपून जाऊ, मी काही पण करू. असेही असतात ना लोक, असं म्हणतात उत्तर. तर दिस इज माय टेबल, की हे माझं टेबल आहे म्हणून मी याच्यावरती बसलोय. वाय आर यू शाउटिंग. शाउटिंग म्हणजे ओरडणं. तर तू ओरडतो कशाला, हे पाय किती मोठं तोंड करून ओरडतोय है ना. वाय आर यू शाउटिंग, तू ओरडतो काय, तू ओरडते कशाला. आय एम अँग्री, मला खूप राग येतोय. भाई कधी कधी कुणाला राग येतो ना, असे लहान मुलं करतात तसं नेहमी, की तेव्हा ते ओरडू लागतात. ठीक आहे, किंवा आय वॉन्ट पीपल्स अटेन्शन, मला जे आहे लोकांचं अटेन्शन हवंय, ध्यान आकर्षित करायचंय आपल्या जवळ म्हणून मी जोराजोराने ओरडते. ठीक आहे ना, असं करूनही करतात लोक. नेक्स्ट आहे वाय आर यू इटिंग सो फास्ट, इतक्या लवकर लवकर का खातोय भाई, काय गोष्ट इतक्या लवकर खायची काय, कारण काय की इतक्या लवकर फटाफट फटाफट खातेस. तर ह्याचं काय आन्सर होऊ शकतं, आय एम हंग्री, की मला खूप भूक लागलीये. एक तर हे होऊ शकते खूप तेज भूक लागली म्हणून मी लवकर लवकर खातेय. नेक्स्ट होऊ शकतं दिस इज माय फेवरेट फूड. सपोज माझ्यासमोर पेस्ट्री आली तर मला तर पेस्ट्री खूप आवडते, तर खूप आवडते तर मी लवकर लवकर खाऊ लागेल. सो दिस इज माय फेवरेट फूड, हे माझं आवडतं खाणं आहे म्हणून मी ह्याला फटाफट खाते आहे. आणि हे कारण आहे की ह्याला मी लवकर लवकर खाऊन घेते. तर अशा प्रकारे आज आपण 2-2 आन्सर्स बघितले हर क्वेश्चनचे.
मग आज आपण शिकलो की आज आपण एक तर स्टोरी परतसे वाचली, ठीक आहे ना, परतसे समजली, वर्ड मिनिंग पाहिले, जे हार्ड वर्ड्स होते त्याचे मिनिंग्स बघितले आपण. त्यानंतर आपण जे आहे आपण एक मस्तपैकी लिसनिंग एक्सरसाइज केली त्याच्यानंतर. ठीक आहे, लिसनिंग एक्सरसाइज, लिसन म्हणजे ऐकणं. मी बोलत होते, तुम्ही ऐकलं आणि तुम्ही ते वर्ड्सला टिक करत गेले, तर दॅट इज लिसनिंग एक्सरसाइज. ठीक आहे, तर वर्ड्स कसे ओळखायचे आणि त्यांना टिक करायचं, तर हे आपण एक लिसनिंग एक्सरसाइज सुद्धा केली. आणि सगळ्यात शेवटी आपण काय पाहिलं की आन्सर्स कसे लिहिले जातात. वाय क्वेश्चन्स होते, म्हणजे का असे करून क्वेश्चन होते की तू रडतो काय, तू ओरडते काय आहेस, इतक्या लवकर खाते का आहे. तर अशा प्रकारचे क्वेश्चनचे आन्सर आपण काय देऊ शकतो, आपल्या मनाने आन्सर्स कसे लिहायचे, हे सुद्धा आपण आज शिकलो. तर आज आपण बरंच काही शिकलो. आता आपण नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. तिथवरी बी हेल्दी, बी हॅपी, बी सेफ. बाय. हॅव अ नाईस डे.